नमस्कार. आज आपण एक वेगळा विषय किल्ल्यांच्या संदर्भातलाच, शिवरायांचे दुर्गकारण. जसं राजकारण असतं, अर्थकारण असतं, तसं हे दुर्गकारण असा एक वेगळा पैलू मला तुमच्यापुढे सादर करायचा आहे. आता दिवाळी आलीच आहे. दिवाळीमध्ये पूर्वी तरी घरोघरी किल्ले केले जायचे. ती मुलं कुठकुठून माती आणायचे, दगड आणायचे, विटा आणायचे, ते किल्ला रचायचे, त्याच्यावर पाणी टाकून ओल निर्माण करायची, त्याच्यावर मग आळीव किंवा मोहरी अशी त्या बिया टाकायच्या. एक 4-8 दिवसात ते असं तरतरून हिरवागार तो डोंगर व्हायचा. आणि त्याच्यावर मग कुठेतरी मावळे, कुठेतरी ती मावळं आणि ती डोक्यावरनं हांडा घेऊन चालले, कुठल्या एखाद्या याच्यात वाघ, असं काहीतरी किल्ल्यावर ठेवलं जायचं. लढणारे मावळे, मोगल, असं ते ठेवलं जायचं. पण जोपर्यंत त्या किल्ल्याच्या या दिवाळीतल्या किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली जायची नाही, तोपर्यंत तो किल्ला पुरा झाला असं कोणालाच वाटायचं नाही, ना करणाऱ्यांना ना पाहणाऱ्यांना. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव हे या किल्ल्यांशी किती अतूटपणे जोडलं गेलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचा काळ 300-400 वर्षापूर्वीचा आहे. तरीसुद्धा शिवराय आणि किल्ले हा एक खूप घट्ट जोडी आहे. त्याच्या प्रचंड घटनांचा मोठा कालपट आहे. शिवाजी महाराजांचा हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे 1630, आणि त्यावेळेला जी कालगणना वापरत होते ती जुलियन कालगणना होती. ते कॅलेंडर होतं. त्यापर्यंत ती 1 मार्च तारीख येते. पण आता आपण 19 फेब्रुवारी ही ग्रेगोरियन कालगणनेतली तारीख मानतो, तर ते नेमकं उलटं होत आहे. कसं आहे, त्यावेळेला जी जुलियन कॅलेंडर वापरलं जात होतं त्याप्रमाणे ही तारीख 19 फेब्रुवारी आहे. आणि आज जे आपण भिंतीवर लावतो कॅलेंडर ते ग्रेगोरियन आहे, त्याप्रमाणे ती 1 मार्च तारीख होईल. तरी देखील फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातला जो सर्वात महत्त्वाचा कालखंड आहे, त्यांच्या तारुण्याचा कालखंड आहे, तो साधारणतः 1645 ते 1672, म्हणजे साधारणतः 25 वर्ष. शिवाजी महाराजांचा जन्म 30 सालचा आहे, मृत्यू 80 सालचा आहे, म्हणजे 50 वर्षाचं आयुष्य. त्यातली 25 वर्ष म्हणजे निम्म आयुष्य त्यांनी स्वतः बांधवून घेतलेल्या एका किल्ल्यावर गेला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे राजगड. अत्यंत उपेक्षित किल्ला आहे तो सध्या. पण शिवनिर्मित किल्ल्यावर, शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ल्यावर त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना घडल्या. अनेक घटनांचा तो साक्षीदार आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचा मृत्यू या 2 घटना या किल्ल्यावरच घडल्या. त्या किल्ल्याचं नाव आहे रायगड. आधीचं नाव त्याचं रायरी होतं, महाराजांनी बदलून ते रायगड असं केलं. शिवाजी महाराजांच्या 2 राजपुत्रांचे जन्म हेही गडावरच झाले. संभाजीराजांचा जन्म पुरंदरावर आणि राजाराम महाराजांचा जन्म हा राजगडावर झालेला आहे. अशा अनेक घटना या किल्ल्यांच्या संदर्भात आपल्याला झालेल्या असतात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या. याच्याशिवाय प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे, असे अनेक किल्ले आहेत. पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, कितीतरी किल्ले. या किल्ल्यांच्या संदर्भात त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. म्हणजे आपल्याला पुरंदर म्हटलं की ती फत्तेखानाची लढाई आठवते, मुरारबाजी, जयसिंगाच्या काळातली लढाई. या 2 लढाया पुरंदरावर झाल्या. आणखी एक घटना आपल्याला म्हणजे अफजल खान म्हटलं की प्रतापगडाचंच नाव आपल्या डोळ्यापुढे येतं, किंवा सिद्दी जोहर किंवा कोंडाजी फर्जंद महाराजांच्या बाजूचा. ही 2 नावं घेतली की पन्हाळगड आठवतो. पन्हाळगड, विशाळगड म्हटलं की बाजीप्रभू आठवतात. अशी
अनेक रामाजी पांगेरा म्हणजे कणेरा, अशा अनेक घटना किल्ल्यांच्या संदर्भात आहेत. मोरोपंत पिंगळे म्हटले की साल्हेरची लढाई. तर या घटनांचा त्या किल्ल्यांशी आणि शिवाजी महाराजांच्या राजकीय आयुष्याशी अतिशय घनदाट असा संबंध आहे. काय गंमत झाली, शिवाजी महाराज त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला, पण नंतर त्यांच्या वडिलांना शहाजीराजांना जो काही मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजांविरुद्ध माहुलीच्या किल्ल्यावर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आदिलशहाच्या नोकरीसाठी त्यांना बंगळूरला जावं लागलं. त्यामुळे शिवाजी महाराजांचं काही आयुष्य हे आपल्या वडिलांसमवेत बंगळूरला झालं. पण ही जी पुणे सुपे जहागिरी होती, तिथे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजामाता यांना शहाजीराजांनी पाठवलं. आणि मग शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच आपलं जे काही सत्ता संपादनाचं कार्य आहे ते करत राहिले. स्वराज्य स्थापनेचं काम त्यांनी केलं. याची सुरुवात साधारणतः 1643, 44, 45 या काळात झाली. त्यांनी ज्या वेळेला या पुणे सुपे परिसर पाहिला असेल, त्यावेळेला त्यांच्या ताब्यामध्ये सिंहगड, रोहिडा म्हणजे विचित्रगड, त्यावेळेस सिंहगडचं नाव कोंडाणा होतं, तर कोंडाणा म्हणजे सिंहगड, रोहिडा म्हणजे विचित्रगड, शिरवळचा सुभानमंगळ आणि मग तोरणा हा किल्ला त्यांच्या ताब्यात आला. तोरणा डोंगरावर तोरण नावाची वनस्पती म्हणजे झिझिपस रुगोसा असं ज्याला वनस्पतीशास्त्रात म्हणतात, ती खूप आहे. म्हणून त्या डोंगराला तोरणा म्हणायला लागले. त्याच्यावर किल्ल्या बांधला, त्याला तोरणा म्हणायला लागले. महाराजांनी तो साधारणपणे 1645-44च्या सुमाराला तो ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव त्यांनी प्रचंडगड असं केलं. 3.5 किलोमीटर लांबीचा किल्ला आहे तो, त्यामुळे तो मोठा आहे, प्रचंड आहे, म्हणून प्रचंडगड त्याचं नाव ठेवलं. तिथे त्यांना सुदैवाने बरीच धन प्राप्त झाली, ज्या भूमिगत धन मिळालं. त्याचा उपयोग करून त्यांनी समोरच्या डोंगरावर, त्याला शहामृग पर्वत किंवा मुरुंबदेवाचा डोंगर म्हणत असत, तिथे एक नवीन किल्ला बांधला. त्या किल्ल्याचं नाव राजगड असं ठेवलं. गडांचा राजा आणि राजांचा गड असा तो राजगड. काय वय होतं महाराजांचं यावेळेला? 15 वर्ष. 14-15व्या वर्षी त्यांना दुर्ग बांधणीतला ना अनुभव होता, ना दुर्ग बांधणीतले तज्ज्ञ त्यांच्याकडे होते, ना त्यांच्याकडे पुरेसा पैसा होता. म्हणजे त्यावेळेला गमतीने म्हणायचं झालं तर फॉरेन कोलॅबोरेशन नव्हतं आणि जागतिक बँकेचं कर्जही नव्हतं. तो अत्यंत अद्वितीय असा किल्ला त्यांनी बांधून काढला. अनुभव नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले पाहिलेले आहेत अशीही परिस्थिती नाही, पण त्यांनी जो किल्ला बांधला तो भूतलावरील आश्चर्यकारक असं अनेक जणांनी त्याच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. ते आपण केवळ राजगडची माहिती घेऊ त्यावेळेला बघूया आपण. 2 लाख घनमीटर एवढा दगड त्या किल्ल्याच्या बांधणीसाठी, तटाच्या बांधणीसाठी वापरलेला आहे. 2 लाख घनमीटर ही कल्पनाही आपण करू शकत नाही. आणि असा तो किल्ला ज्याला 3 माच्या आहेत, एक अत्यंत उत्कृष्ट असा बालेकिल्ला आहे. आणि राजगड हे अद्वितीय दुर्गपुष्प आहे असं मी नक्की म्हणेन. असा किल्ला 14-15व्या वर्षी आपल्या मनापुढे कल्पनेत आणणं आणि त्याप्रमाणे तो प्रत्यक्षात उतरवणं असं या शिवाजीराजांनी किंवा बालशिवबांनी केलेलं दिसतं आपल्याला. आणि 25 वर्ष ते त्या किल्ल्यावर राहिलेले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पुढचा त्यांचा जो आणखीन वर्धिष्णू असा जो कालखंड आहे, बहुधा 1670-72च्या सुमाराला शिवाजी महाराजांनी राजगड सोडून ते रायगडावर गेले. रायगडावर बद्दल ज्यावेळेला आपण बोलू त्यावेळेला रायगडाबद्दल बोलीन आणि रायगडला राजधानी का आली याच्याबद्दलही बोलीन. पण तिथे असंख्य शतकांनंतर या देशातला एक राजा सार्वभौम छत्रपती होतो, ही अत्यंत देवदुर्लभ घटना त्या रायगडावर घडली. आणि त्यानंतर एक 6च वर्षामध्ये अकाली
शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू हा रायगडावर झालेला आपल्याला दिसतो. तोही किल्ला शिवकालामध्ये खूप महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी एक त्यांच्या जुन्या कागदपत्रातलं वाक्य मिळतं, हजरतीस 360 किल्ले आहेत, म्हणजे 350पेक्षा जास्त किल्ले माझ्या ताब्यात आहेत असं शिवाजी महाराज म्हणतात. तर या संदर्भात ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मग शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले कोणचे असा प्रश्न मनात येतो. शिवपूर्व काळातले अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. काहींची बांधकामामध्ये भर घातली, काहींची अयोग्य बांधकामं त्यांनी काढून टाकली, काहींची पुनर्रचना केली. विजयदुर्ग त्याची पुनर्रचना केली त्यांनी. किल्ला होता तिथे घेरिया नावाचा, तिथे त्यांनी विजयदुर्ग बांधला. या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक छोटं चौकीसारखं ठिकाण होतं, पण तिथे राजगडासारखा एक बुलंद किल्ला, बळकट किल्ला, बलाढ्य किल्ला त्यांनी बांधला. तर त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची संख्या साधारणतः 20-25च्या आसपास आहे. मी जे काही 250-300 किल्ले पाहिले किंवा अनेक किल्ल्यांबद्दल माहिती करून घेतली, त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली. शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले एका बाजूला ठेवायचे आणि शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे किल्ले किंवा त्यांच्या नंतरच्या काळात बांधलेले किल्ले दुसऱ्या बाजूला ठेवायचे. या दोघांची तुलना करत जायचं आणि त्यात काही वेगळेपण आहे का याचा शोध घ्यायचा. त्याच्याबद्दल मी नंतर एकदा बोलणार आहे. शिवरायांची दुर्गनीती किंवा शिवरायांचे दुर्गविज्ञान, त्याच्यात मी त्याच्याबद्दल तपशिलाने बोलेन. पण शिवाजी महाराज जरी मोजकेच किल्ले बांधले असले तरी ते किल्ले म्हणजे वेगळेच आविष्कार आहेत. आता पहिलाच किल्ला त्या राजगडाबद्दल आपण सविस्तर बोलू, पण मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक सर्वात महत्त्वाचं प्रकरण अगदी सुरुवातीच्या कालखंडातलं ते म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. त्यांचं पारिपत्य करून शिवाजी महाराजांनी जावळीचा घनदाट जंगलांचा आपल्या राज्याच्या शेजारी असणारा प्रचंड भूप्रदेश हा स्वतःच्या ताब्यात आणला. त्या जावळीमध्ये राहून चंद्रराव ही पदवी आहे बरं का, चंद्रराव हे नाव नाही आहे. तर त्यावेळेचा दौलतराव हा चंद्रराव होता. तर त्या चंद्ररावांनी म्हणजे अनेक चंद्रराव आहेत म्हणून चंद्ररावांनी त्या जावळीत राहून राज्य केलं. काही शतकं राज्य केलं आहे त्यांनी. शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर ते त्या जावळीला जाऊन राहिले. जावळीमध्ये त्यांना असं लक्षात आलं जवळजवळ 2.5-3 महिने ते त्या जावळीत राहिलेले आहेत. परिसरात भटकले असले पाहिजेत. आणि मग त्यांनी 1656मध्येच मोरोपंत पिंगळ्यांना, तेव्हा ते पेशव्या नव्हते, पंतप्रधान झालेले नव्हते, त्यांना आज्ञा दिली की या ढोरप्याच्या डोंगरावर बुलंद किल्ला वसवावा. आणि जावळी मिळालीच होती, पैसे मिळाले होते, त्याचा विनियोग त्यांनी प्रतापगड बांधण्यासाठी केला. आता जावळीसारखं बलदंड ठिकाण असताना प्रतापगड बांधायची काय गरज होती असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल. काही चूक नाही त्याच्यामध्ये. त्याला नंतर त्यांनी प्रतापगड असं नाव दिलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे अफजल खानाचं निर्दालन हे या प्रतापगडाच्या संदर्भात आहे. प्रतापगड बांधलाच कशासाठी, होती की जावळी? तर त्यावेळेला आदिलशाही ही एक आर्थिक राजसत्ता होती. प्रचंड महसूल त्यांना मिळत होता आणि तो महसूल त्यांना मुख्यतः 3 आंतरराष्ट्रीय बंदरातून येत होता. त्यातलं एक बंदर होतं महाड. आज जरी महाडाला मोठी बोट किंवा गलबतं जहाजं येत नसली तरी त्या काळात महाड हे आंतरराष्ट्रीय बंदर होतं. हाट म्हणजे बाजार, मोठा बाजार, व्यापारी केंद्र आहे ते. तिथपर्यंत गलबतं येत होती. आता ते गाळ साचल्यामुळे त्या खाड्या ओव्हरल्या आहेत, अनेक बदल झालेले आहेत. त्या महाडमधनं जो व्यापाराचा मार्ग होता तो नेमका एक तर पारघाटाने यायचा किंवा आंबेनळीच्या घाटाने यायचा आणि मग एकत्र होऊन रणतोंडीच्या घाटाने पलीकडे वाईकडे ते उतरून, पसरणीच्या घाटानंतर वाईकडे उतरून तो विजापूरकडे व्यापार जायचा. या इथे जो त्यांना व्यापारी कर बसवलेला होता त्याचं प्रचंड उत्पन्न आदिलशाहीला होतं.
प्रतापगड बांधल्यामुळे वर उभं राहून या दोन्ही घाटांवर लक्ष ठेवणं सहज जमलं. जावळी आत आहे, कोपऱ्यात आहे, त्याला उंची नाही आहे फारशी, तिथनं कुठे लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे प्रतापगड बांधला आणि 1656 ते 1658 मोरोपंतांनी किल्ला बांधला. आणि लगेच 59 साली अफजलखानाचं ते सगळं अरिष्ट आलं. काय झालं, हा जो महसूल येणं आदिलशहाच्या दृष्टीने बंद झालं, त्यामुळे त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक होतं, कारण आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे त्यांनी अफजलखानाला शिवाजी महाराजांवर पाठवलं. अफजलखानालाच का पाठवलं, एवढे सरदार होते, का नाही पाठवलं? तर या जावळीच्या सुभ्याच्या शेजारचा सुभा म्हणजे वाई, आणि तो वाईचा सुभा अफजलखानाकडे होता. त्यामुळे आपल्या राज्यात जर नीट म्हणजे आपल्या सुभ्यामध्ये जर नीट व्यवहार व्हायला हवे असतील तर शेजारी पेजारी काय चालतं याची पण चौकशी तो माणूस करतो. त्यामुळे जावळीच्या सुभ्याची बित्तम बातमी अफजलखानाला होती. इथला दुर्गमपणा, इथले सोपेपणा, इथली नाजूक ठिकाणं, इथली बलदंड ठिकाणं, हे सगळं अफजलखानाला ऐकून का होईना, काही पाहिली असतील त्यांनी ठिकाणं, पाहून का होईना माहिती होती. म्हणून जावळीचा शेजारी असणाऱ्या वाईच्या सुभेदाराला म्हणजे अफजलखानाला आदिलशहानी पाठवलं. शिवाजी महाराजांनी जे काही साम दाम दंडभेद सारखे प्रयोग करून त्या अफजलखानाला त्या जननीच्या टेंबावर भेटीसाठी बोलावलं. तो तिथे मारला गेला. अफजलखानाच्या सैन्यावर 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी प्रचंड कत्तल या जावळीच्या जंगलामध्ये झालेली आहे. पारच्या त्या रानामध्ये झालेली आहे. पार नावाचं गाव आहे, तिथे ती कत्तल झाली. लगेच दुसऱ्या दिवशी 11 तारखेला महाराज वाईला पोचले सकाळी सकाळी, आणि तिथून त्यांनी ते सगळं एकंदर अंदाज घेतला की सगळी आदिलशाही फौज पाय लावून पळाली होती. त्यांनी पुढचं उद्दिष्ट ठेवलं पन्हाळा, म्हणजे वाई ते कोल्हापूर हा जो किंवा प्रतापगड ते पन्हाळा या अंतरामध्ये जवळजवळ 15 किल्ले आहेत. 10 नोव्हेंबरला अफजलखानाचं पारिपत्य केल्यावर 11 नोव्हेंबरला महाराज या दिग्विजयाला निघाले. 28 नोव्हेंबर 18 दिवसांनी महाराज पन्हाळा ताब्यात पण त्यांनी आणला. म्हणजे या 17-18 दिवसात 15 किल्ले मिळाले. एक एक किल्ला वर्षसुद्धा झुंजवला आहे. तर मग हे 15-17 दिवसात कसं काय जमलं एवढं त्यांना? त्या किल्ल्यांवरची सगळी लढाऊ फौज अफजलखानाच्या सैन्यात दाखल झालेली होती. किल्ल्यावर लढाऊ माणसंच नव्हती. जे काय बाजार गुणगे आचार पाणके होते ते तिथे होते. अफजलखान शिवाजीला ठार मारणार याची सगळ्यांना खात्री होती, फक्त अफजलखान आणि शिवाजी महाराजांना सोडून. तर त्यामुळे असा हा दैत्य मारून स्वतः शिवाजी महाराज किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिले. आपल्याकडे लढायला माणसं पण नाही आहेत. व्हेकंट पोझिशन मिळालं. ही संधी आयुष्यात परत कधीही मिळणार नव्हती. हे दुर्ग कारण आहे. उद्या काय होणार आहे याचा अंदाज आज घेऊन ते किल्ले ताब्यात घेतले. म्हणजे ही फोर्ट चेन शिवाजी महाराजांच्या राज्याचा एक भाग झाली. म्हणजे किल्ल्याचं बल वाढलं, त्यांचं सामर्थ्य वाढलं. मग मला काही जण प्रश्न असा विचारतात, पन्हाळगडवरच कशाला गेले? इकडे त्र्यंबकगड तेवढ्याच अंतरावर आहे की, तोही तितकाच बलाढ्य किल्ला आहे नाशिकच्या बाजूला. तर मगच परत मी आणतो, त्या काळची जी 3 आंतरराष्ट्रीय बंदरं होती त्यातली उरलेली 2 म्हणजे राजापूर आणि दाभोळ. दाभोळला तर अफजलखानाचं व्यापारी नौका पण होत्या, ते आपल्याला नोंदी मिळतात त्याच्या, म्हणजे या अफजलला माळेला. तिथून जो व्यापार व्हायचा तो सह्याद्री चढून घाटमार्गाने वर आला की पन्हाळ्याच्या खालून विजापुराकडे जायचा. म्हणजे पन्हाळगड ज्याच्या ताब्यात, त्याच्या ताब्यात राजापूर आणि दाभोळचा व्यापार. त्यामुळे शिवाजी महाराजांनी पन्हाळा घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी तो घेतला. 18व्या दिवशी पन्हाळा त्यांच्या ताब्यात आलेला आहे. त्यानंतरचं सगळं आपल्याला माहिती आहे की ते सिद्धी जोहरचा वेढा, मग महाराजांची अत्यंत धूर्तपणे झालेली सुटका, ते विशाळगडला आले. मग विशाळगडावरनं राजगड पुण्याला येऊन शाहिस्तेखानाचं बंदोबस्त, त्यानंतर मग मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हल्ले, हे सगळं माहिती आहे. त्यावेळेला आदिलशाहीची सरहद्द भांडती ठेवायला नको म्हणून पन्हाळा देऊन टाकला आदिलशहाला.
आणि आता परत आदिलशहाकडे गेलेला पन्हाळा जिंकायला मोगलांच्या सैन्याबरोबर शिवाजी महाराज गेले आणि तिथे ते समयास का पावला नाही म्हणून नेतोजी पालकरला ते जे काय झालं ते सगळं आपल्याला माहिती आहे. नंतर मग निरुपायाने महाराजांना मिर्झा राजे जयसिंग दिलेर खानाशी तह करावा लागला, अत्यंत अपमानास्पद तह करावा लागला. 23 किल्ले मोगलांना दिले, 18 किल्ले फक्त महाराजांकडे राहिले. 4 लाख होनांचा मुलूक हा मोगलांना द्यावा लागला आणि शिवाजी महाराजांचं सामर्थ्य निम्म्याहून कमी झालेलं आपल्याला दिसतं. संभाजीराजांना 98 वर्षाचे वय त्यांना पंचहजारी मनसबदारी स्वीकारावी लागली आणि त्याचाच शेवटी परिणिती म्हणून शिवाजी महाराजांना आग्रा भेटीसाठी जावं लागलं. औरंगजेबाचा तो 50वा वाढदिवस आणि शिवाजी महाराजांना 1 लाख होन खर्च करून तो सगळे पैसे औरंगजेबाने दिलेत बरं का प्रवासाचे. म्हणजे TADA म्हणतो आपण तसं तो TA मिळाला आहे. हत्तीवर बसून महाराज गेलेले आग्र्याला आहेत. त्या दरबारात काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आणि मग पुढे शिवाजी महाराज कैदेत पडले, त्यातून त्यांनी ती सुटका करून घेतली, ते परत राजगडावर आले. सगळे रोमहर्षक प्रसंग आहेत. मग तुम्ही कदाचित सांगाल तुम्ही इतिहास सांगताय का किल्ल्याबद्दल बोलताय, तर इथे मला किल्ल्यांचा संदर्भ आठवतो किंवा कळतो. हा पन्हाळा म्हणजे खरं तर सगळेच किल्ले 70 सालापासून 72-73 सालापर्यंत महाराजांनी मोगलांना दिले गेलेले या तहामुळे आणि आदिलशहा किंवा इतरांच्या म्हणजे आता मोगल असतील आणखीन सत्ताधीश असतील त्यांच्या ताब्यातले किल्ले जिंकून घ्यायचा सपाटा लावला. म्हणजे जसं आज IPLच्या बातम्या येतात ना, रोज काहीतरी येतच असतं, तसं त्यावेळेचं वर्तमानपत्र असते तर आज हा किल्ला जिंकला, उद्या तो किल्ला जिंकला, यांनी पराक्रम केला, हे अशा सगळ्या बातम्या आल्या असत्या त्याच्यामध्ये. आणि 74 साली महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यावेळेचं एक वाक्य आहे, त्याच्यात थोडंसं आगेमागेचं वाक्य आहे ते, रावजी सोमनाथ आणि तो ॲबे कॅरे त्यांच्यामुळे ते आपल्याला कळतं. ॲबे कॅरे हा इटालियन प्रवासी होता, त्यांनी लिहून ठेवलं आहे ते की हजरतीस 360 किल्ले आहेत. 1665 पुरंदरचा तह, किल्ले किती आहेत 18. 1675 74च्या ऐवजी आपण 75 10 वर्षामध्ये किल्ल्यांची संख्या झाली आहे 350 वर. किती पट किल्ले वाढले. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासारखं प्रकरण आहे. एवढे किल्ले कसे जिंकले असतील हो, कोणी कोणी पराक्रम केले असतील, कसे कसे त्यांनी प्लॅन्स ठरवले असतील, त्या किल्ले ताब्यात आल्यानंतर त्यांची व्यवस्था कशी केली असेल. हे नुसतं किल्ला जिंकला म्हणजे संपलं असं नाही, पुढे त्याची जी काही नुकसान झालं असेल राहायला पाहिजे, मग तटबंदी पडली असेल ती बांधायला पाहिजे, काय अनेक गोष्टी कराव्या लागल्या असतील. आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596. हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णक्षण आहे. नंतर महाराजांनी काय केलं, महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. दक्षिण दिग्विजय म्हणजे चेन्नई किंवा पुदुच्चेरी म्हणजे पॉंडेचेरी त्या परिसरात असलेला जिंजीचा बलाढ्य किल्ला. आता वाटेतले पण आहेत अनेक, वेलोर आहे, कोप्पळ आहे, बदामी आहे. नंतर त्यांनी तिथे किल्ले बांधलेत, साजरा आणि गोजरा 2 किल्ले बांधलेत त्यांनी तिथे. असंख्य किल्ले घेत घेत जिंजीपर्यंत त्यांनी आपलं राज्य वाढवलं. सलग सगळं वाढवलेलं नव्हतं, मध्ये मध्ये तुटकी असेल किंवा अरुंद पट्टीसारखा तो भाग असेल त्यांच्या ताब्यातल्या प्रदेशाचा, पण रायगड राजगडपासनं जिंजीपर्यंत सलग जाता येऊ शकेल त्या राजाला किंवा जो सत्ताधीश असेल त्याला, अशी व्यवस्था यातनं निर्माण झाली. आज आपल्याला जिंजी नावाचा किल्ला पाहिलेले किती लोक असतील हाच प्रश्न आपल्यापुढे आहे. तर परब मुलखामध्ये असलेला एक बलाढ्य किल्ला आणि तो ताब्यात आला तर काय काय करता येईल याच्या योजना शिवाजी महाराजांनी केल्याशिवाय ते गेले नाहीत तिथपर्यंत. काय होतं त्यात शिवाजी महाराजांचं एक वाक्य पण आहे की म्हणजे ते त्यांच्या जुन्या मराठीत आहे, आत्ताच्या मराठीत सांगायचं तर, एक ना एक दिवस आलमगिरास दक्षिणेत यावेच लागेल. माझा म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात ना, माझा एक एक किल्ला एक एक वरूस भांडवला, म्हणजे एक एक किल्ला एक एक वर्ष जर मी आपण लढवू शकलो तर औरंगजेबास अवघे राज्य जिंकून घेण्यास 350 वर्षाची उमर पाहिजे.
प्रत्यक्ष झालं हे खरं. म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला होता, संभाजीराजांची क्रूर हत्या झाली होती, राजाराम महाराजांना पळून जिंजीला जावं लागलं होतं, निर्णायकी होती, राजा नाही, राजधानी नाही, राज्य नाही, पण हे महाराष्ट्राचं एक पेटलेलं होमकुंड धगधगीत राहिलं. आणि त्यात 25-27 वर्ष औरंगजेब लढत राहिला, पण त्याला मराठी राज्य बुडवता नाही आलं. आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवली, त्यात काही शतकांच्या राज्य होती ती, पण हे नवजात स्वराज्य नाही चिरडून टाकता आलं. म्हणजे माझं राज्य जिंकून घेण्यास औरंगजेबास एवढा प्रदीर्घ काळ लागेल हे त्यांनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलेलं आपल्याला दिसतं. प्रत्येक किल्ला वर्ष लढवला गेला का नाही हा दुसरा भाग आहे, पण हे किल्ले मी इतके बळकट केलेले आहेत की ते लढायला अवघडच आहेत. महाराष्ट्रातले सगळे किल्ले लढवायला अवघड आणि जिंकायला तर अति अवघड असं मी म्हणेन. तर जिंजीपर्यंत जायचंच कशासाठी? शत्रू आपल्यावर चालून आला तर आपण 4 पावलं मागे जायचं, शत्रू 2 पावलं आणखीन पुढे येईल, तो परत आपण 4 पावलं, असं करत करत आपण मागे 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 जाताना आपल्या राज्याची सीमा संपली तर आपण कोंडीत पकडले जाऊ. म्हणून एक माघार टापू किंवा लष्करी भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर स्ट्रॅटेजिक डेफ्थ असा एक प्रकार असतो. म्हणजे माघार किती कुठपर्यंत आपल्याला मागे जाता येईल शत्रू आला चालून. तर हा शत्रू उत्तरेकडनंच येणार होता, त्यामुळे माघार टापू दक्षिणेकडे निर्माण करणं आवश्यक होतं. कशा करता हा माघार टापू, त्याचा काय उपयोग? तर आता दिल्ली आग्रा, राजगड रायगड असं आपण त्या राजधान्यांचं अंतर त्यामुळे 1,500-2,000 किलोमीटर अंतर आहे ते. म्हणजे दिल्लीच्या माणसाला तिकडनं येणारा महसूल इथे लढायला येणाऱ्या सैन्यासाठी तो वापरायला लागणार. मग तो धान्य असेल, दारुगोळा असेल, पैसे असतील, काय अनेक कपडे असतील, सगळ्या गोष्टी लागतील. तर ते सगळं त्या प्रदेशातनं येणाऱ्या खजिन्यावर अवलंबून आहे. 1,500-2,000 किलोमीटरची ही रसद पुरवठ्याची जी चेन आहे त्याच्यावरच हल्ले करायचे. म्हणजे यांचा हल्ला बळकट राहणार नाही, आपल्याला त्याच्यावर त्याशीच लढता येईल. हा माघार टापू आणखीन 2,000 किलोमीटर मागे जिंजी, 2,000 म्हणजे ते कदाचित 1,500 असेल, कदाचित 2,200 किलोमीटर असेल, आणखीन 2,000 किलोमीटर म्हणजे दिल्लीपासून हे अंतर 3,500-4,000 किलोमीटरचं आलं. 3,500-4,000 किलोमीटरच्या या पुरवठाची जी सप्लाय चेन आहे त्यावर कितीतरी ठिकाणी हल्ले करता येतील. तसे हल्ले केले. धनाजी जाधव आहेत, संताजी घोरपडे आहेत, शंकराजी नारायण सचिव आहेत, हुकमत पन्ना रामचंद्र पंत अमात्य आहेत आणि अनेक आहेत, नावजी बलकवडे आहेत, होनाजी बलकवडे आहेत, अनेक लोकांनी. आणि औरंगजेबाशी ही मंडळी झुंजत राहिली. राजधानी नव्हती, राजा तिकडे जिंजीच्या वेढ्यात अडकलेला आहे. 5-5.5 वर्ष तो वेढा चाललेला. आधीचा इतिकत खान, रायगड जिंकल्यानंतर तो जुल्फिकार खान झाला, त्या जुल्फिकार खानाने वेढा दिला आहे जिंजीच्या किल्ल्याला. तर तरी हे राज्य टिकलं या अनेक लोकांच्या शूरांच्या पराक्रमामुळे. कारण ही रसद पुरवठ्याची 4,000 किलोमीटरची जी लाईन आहे त्याच्यावर वाटेल तेव्हा हल्ले करायचे. आपल्याला काय दारुगोळा कमी पडला आहे, दारुगोळा घेऊन येणाऱ्यांवर हल्ला करा. आपल्याला काय सोनं नाणं कमी पडलं आहे त्याच्यावर हल्ला करा. आपल्याला धान्य पुरवठा कमी पडतो आहे त्याच्यावर हल्ला करा. म्हणजे हे सगळं मिळतं. तर अशी एक गंमत गोष्ट सांगितली जाते. एकदा संताजी घोरपडे एका ठिकाणी लपून बसले होते आपल्या टोळीसकट आणि औरंगजेब त्या तख्ते रवा म्हणजे 2 बांबूना असं ती खुर्ची बांधलेली असते, म्हणजे ती आलिशान खुर्ची असेल आणि ते 4 भोई किंवा 8 भोई ते वाहून नेतात, त्याला तख्ते रवा असं म्हणायचे. तर त्या तख्ते रवावर तो अशी मान खाली घालून तो म्हातारा झालेला औरंगजेब लुटू मान हलत होती आणि तो चालला होता. त्याच्या संताजी घोरपड्यांच्या एका सैनिकांनी विचारलं, अरे त्याला मारू ना आपण, आता बादशाह समोरनं चालला आहे, सैन्य लढाऊ काही फार नाही त्यांच्याबरोबर. म्हणले असलं नाही करायचं, हा आहे म्हणून ते सगळं खजिना येतो इकडे, यांना लुटायचं आणि यांच्याशीच लढायचं. तर हे सगळं किल्ल्यांमुळे झालं. किल्ले नसते तर हे एवढं स्वराज्य लढवता आलं नसतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा माघार टापू म्हणजे स्ट्रॅटेजिक डेफ्थ ही शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवली होती भविष्यासाठी. ती तरतूद उपयोगी पडली. मग हे शिवाजी महाराजांच्या दुर्गकारणाचाच एक अत्यंत महत्त्वाचा पैलू
आपल्या डोळ्यापुढे याच्यामुळे येतो. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. ह्या जिंजी किल्ल्याचीच गंमत सांगतो तुम्हाला. जिंजी किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचा काही भाग पाडून टाकला आणि दुसऱ्या पद्धतीने, नव्या पद्धतीने तो अधिक संरक्षणक्षम असा बांधून घेतला. तिथनं पुदुच्चेरी जवळ म्हणजे पाँडिचेरी जवळ आहे, ते फ्रेंचांच्या ताब्यात होती. फ्रेंचांचा तिथला जो गव्हर्नर होता त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, आपल्या म्हणून आपल्याला कळतं की या दख्खनी राजाने येऊन इथे जे काही सुधारणा केली आहे ती एतद्देशीय माणसांनी केली असं वाटतच नाही. एखाद्या युरोपियन माणसांनी बांधावं असं ते अद्वितीय असं दुर्ग स्थापत्य आहे असं तो म्हणतो फ्रेंच गव्हर्नर. म्हणजे दुर्गकारण करताना दुर्ग बांधणी, त्या दुर्ग बांधणीत केलेले प्रयोग, त्याच्यावर आपण नंतर एकदा वेगळ्या याच्यामध्ये बोलणारच आहोत. आता या शिवाजी महाराजांच्या या दुर्गकारणाचा, दुर्गनीतीचा अत्यंत चांगला परिचय आपल्याला रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्र नावाच्या पुस्तकातनं होतो. ते काही पुस्तक नाही आहे, ते आज्ञापत्र लिहून काढलेलं आहे. हे रामचंद्र पंत अमात्य शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले सर्वात तरुण मंत्री, मोरोपंत पिंगळे म्हणजे पंतप्रधानांचे जावई आणि सासरा दोघंही मंत्री होते शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये. त्यानंतर शंभू छत्रपती, राजाराम महाराजांचा मुलगा शिवाजी म्हणजे शिवाजी दुसरा, आणि त्याचा धाकटा भाऊ संभाजी म्हणजे संभाजी दुसरा, अशा 5 छत्रपतींचे कारभारी असणारे हे रामचंद्र पंत अमात्य आहेत. त्यांना या संभाजीराजांनी म्हणजे राजाराम महाराज आणि राजसबाईंचा मुलगा हा संभाजी, त्यांनी असं विचारलं, थोरल्या स्वामींनी राज्य कैसे निर्माण केले हे आम्हाला सांगावे. आणि मग त्यांनी ते आज्ञापत्र लिहून काढलं. आणि मग त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी काय काय केलं, किल्ल्यांच्या संदर्भात काय केलं, नौदलाच्या संदर्भात काय केलं, जंगलांच्या संदर्भात काय केलं, हे सगळं त्यामुळे आज्ञापत्रामुळे आपल्याला कळतं. आणि हा समकालीन ग्रंथ असल्यामुळे अत्यंत विश्वासार्ह आहे, कारण या 5 छत्रपतींच्या ह्याच्यात तो अत्यंत वरिष्ठ पदावर असणारा माणूस आहे. तर त्याच्यामध्ये त्याची सुरुवातच त्या आज्ञापत्राची किंवा आज्ञापत्रातल्या दुर्ग प्रकरणाची होते. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. आणि मग खूप खूप त्यांनी लिहिलं आहे, त्याच्याबद्दल आपण केव्हा तरी नंतर बोलूया. तर शिवाजी महाराजांच्या सगळ्या घडामोडींमध्ये, त्यांच्या युक्त्या प्रयुक्त्यांमध्ये, त्यांच्या तहांमध्ये, त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टींमध्ये या किल्ल्यांचा अतूट असा संबंध आहे. हे शिवाजी महाराजांचं दुर्गकारण जर आपण समजावून घेतलं आणि असं समजावून घेतल्यावर किल्ल्यांना भेटी दिल्या तर मग आपल्या लक्षात येतं, अरे त्या प्रतापगडावरनं पन्हाळा दिसत पण नाही किंवा रायगडावरनं जिंजी तर दिसणं अशक्य आहे, पण या माणसाच्या मनात येतच कसं असं. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला आणि नंतर आजच्या याला मी थांबतो. शिवाजी महाराजांच्या, माझं एक छत्रपती शिवराय नावाचं मी एक छोटेखानी मुलांसाठी लिहिलेलं शिवचरित्र आहे. त्याच्यामध्ये मी यातल्या काही गोष्टी खूप तपशिलाने लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याची काही धोरणं होती. त्यातलं पहिलं धोरण म्हणजे त्यांच्या ताब्यात असलेल्या स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची. आपल्या राज्यात लढाई नाही होता का, मग आपल्या प्रजेला त्रास होतो. पहिली लढाई फत्तेखान, पुरंदरची लढाई, खळद-बेलसरची लढाई स्वराज्याच्या सीमेवर असणाऱ्या पुरंदरावर झाली. त्याच्या पुढची लढाई अफजल खान, त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवर असलेल्या प्रतापगडावर झाली. त्याच्या पुढची लढाई कोल्हापूर म्हणजे पन्हाळा, त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवर झाली. म्हणजे माझ्या रयतेला त्रास होता कामा नये, स्वराज्याच्या सीमेवर जे काय युद्धबिद्ध होणार ते होऊ दे. आता ज्या वेळेला फत्तेखान चालून आला, शिवाजी महाराजांवर फत्तेखान आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे म्हणजे शहाजीराजे आणि जिजाबाईंचा मोठा मुलगा संभाजी, याच्यावर फर्राद खान असे 2 सैनिक, 2 सरदार आदिलशहाने पाठवलेले होते. फर्राद खानाचा संभाजींनी पराभव केला आणि इकडे फत्तेखान आला. फत्तेखानाशी लढाई करायची तर 4च किल्ले आहेत आपल्याकडे, मग काय करायचं. त्यांनी या पुरंदर, त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवर असणारा आदिलशहाच्या ताब्यातला किल्ला, त्याचे किल्लेदार होते निळकंठराव सरनाईक. हे शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाचे होते, म्हणजे 40-50च्या बेतातले होते. एखादा माणूस राज्यकारभारात खूप मुरला, अनुभवी असला, विश्वासार्ह असला
तर त्याला किल्लेदार केलं जायचं. शिवाजी महाराज त्यांच्याकडे गेले. वडिलांची ओळख होती की आदिलशहाचं सैन्य माझ्यावर चालून येत आहे, तुम्ही आदिलशहाचेच किल्लेदार आहात, हा त्याच्याशी लढण्यापुरता हा मला किल्ला द्या, आपण कार्यालय भाड्याने घेतो तसं त्याने तो किल्ला घेतला. या माणसाने दिला हो. केवढा मोठा जुगार खेळला असेल त्यांनी. समजा शिवाजी महाराजांचं काही झालं असतं तर त्या निळकंठराव सरनाईकांचं काय झालं असतं? शत्रूला मिळणारा तू म्हणून त्याचं पारिपत्यच झालं असतं. पण एवढी रिस्क या महादाजी निळकंठ सरनाईकांनी घ्यावी, इतकं प्रभावी करणारं बोलणं शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी केलेलं होतं. पुरंदरची लढाई झाल्यानंतर तो किल्ला निळकंठराव सरनाईकांना देऊन टाकला बोलल्यासारखा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हाही दुर्गकरणाचाच भाग आहे. असं प्रत्येक किल्ल्याबद्दल बोलता येईल, पण आत्ता वेळ संपत आली आहे, इथे थांबायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात संबंधातलं हे जे दुर्गकारण हा जो भाग आहे तो आज आपण इथे समजावून घ्यायचा प्रयत्न केला आहे. परत गेल्या वेळेसारखंच धन्यवाद. म्हणजे तुमच्या पुढे बोलून मला धन्य वाटलं यात वाद नाही. आता आपण इथे थांबूया.